हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू मेड प्रोजेक्ट मेडिकल लेक्चर्स आणि मी तुमचा मित्र प्रशांत आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतोय. तर मित्रांनो, आय होप तुमची सर्वांची एमएस नर्सिंग सीईटीची तयारी खूप चांगल्या पद्धतीने चालू असेल आणि त्या तयारीला अजून पुशअप करण्यासाठी मित्रांनो आपण घेऊन आलोय पीवायक्यू सीरीज आणि या पीवायक्यू सीरीजमध्ये सध्या आपण बघतोय नर्सिंग ॲप्टिट्यूड हा सब्जेक्ट. ओके, तर आपल्याकडे आहे 2025चा शिफ्ट 1चा पेपर आणि ह्या पेपरमधले आतापर्यंत आपले 12 एमसीक्यू डिस्कस करून झालेत नर्सिंग ॲप्टिट्यूड या सब्जेक्टचे आणि आता बाकीचे जे एमसीक्यू आहेत तर ते आपण आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत प्रिव्हियस लेक्चर्स बघितले नसेल तर त्यांनी ते प्रिव्हियस लेक्चर पहिले कंप्लीट करा, ज्यामध्ये आपण पहिले 12 एमसीक्यू कव्हर केलेत. त्याचं एकदम प्रॉपर एक्सप्लेनेशन पण मी त्या व्हिडिओजमध्ये दिलेले आहे. ओके, त्यानंतर हा व्हिडिओ बघा आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचे जे 20 एमसीक्यू आहेत प्रिव्हियस इयरचे 2025चे शिफ्ट 1चे पेपरचे तर ते कंप्लीट होतील. आजच्या या लेक्चरमधून आपण पूर्ण एमसीक्यू मित्रांनो कव्हर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जे विद्यार्थी नवीन आहेत आपल्या चॅनलवर तर त्यांनी सर्वात पहिले चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटेल ते मला व्हिडिओच्या शेवटी कमेंट सेक्शनमध्ये मित्रांनो नक्की सांगा. ओके, तर जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी अजून एक इम्पॉर्टंट सूचना अशी की WhatsApp ग्रुपची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्हाला जर काही नर्सिंग सीईटीचं स्टडी मटेरियल लागत असेल, सर्व तुम्हाला अपडेट जर वेळेवर जर लागत असेल तर आजच आपला WhatsApp ग्रुप मित्रांनो जॉइन करा. तर चला आपल्या ॲक्च्युअल व्हिडिओकडे वळू आणि आजचे जे एमसीक्यू आहेत तर ते एमसीक्यू मित्रांनो स्टार्ट करू. तर आपण 12 एमसीक्यू कव्हर करून झालेत. आता जो 13 नंबरचे एमसीक्यू आहे तर तो 13 नंबरच्या एमसीक्यूकडे आपण डायरेक्टली जाऊ. ओके, तर 12 नंबरचे एमसीक्यू आपण नेक्स्ट आपलं जे प्रिव्हियस लेक्चर होतं तर त्याच्यामधला आपण लास्ट एमसीक्यू बघितला होता की सीपीआरचा लॉंग फॉर्म. तर तो काय होता मित्रांनो, कार्डिओपल्मोनरी रिसक्सिटेशन. त्याचा रेट वगैरे मी तुम्हाला प्रॉपरली सांगितला होता. त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट गोष्ट ती आहे नर्सिंग ॲप्टिट्यूडचं आपलं मॉडेल. तर व्हिडिओच्या सुरू करण्यापूर्वी नवीन एमसीक्यूज बघण्यापूर्वी मित्रांनो ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे बघा. ज्या विद्यार्थ्यांना नर्सिंग ॲप्टिट्यूड हा सब्जेक्ट प्रॉपरली समजत नसेल किंवा ज्यांना वाटते की मी तुक्का मारून हा विषय काढील तर मित्रांनो तुम्ही एकदम रॉंग डिसिजन घेतात. कारण की हा सब्जेक्ट असा आहे जो तुमचे स्कोर जो आहे तर तो बूस्ट करण्यामध्ये हेल्प करेल. तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी 11वी-12वीचा सिलेबसच तुम्हाला करायचा आहे. बट नर्सिंग ॲप्टिट्यूडचा प्रॉपर सिलेबस विद्यार्थ्यांपर्यंत नाही पोहोचलेला. त्यानंतर विद्यार्थ्यांना त्याचं थेरी करायची कशी, एमसीक्यू करायचे कसे काहीच माहीत नाही. तर मित्रांनो ह्या तुमच्या क्वेश्चनचे सोल्युशन मेड प्रोजेक्ट मेडिकल लेक्चर्सने आणलंय. तर आपण मित्रांनो क्लासेस सुरू केलेत मेड प्रोजेक्ट मेडिकल लेक्चर्सने नर्सिंग ॲप्टिट्यूडचे. यामध्ये तुमचं थेरी प्लस एमसीक्यू दोन्ही पण प्रॅक्टिस याच्यामधून मित्रांनो होणार आहे. नर्सिंग ॲप्टिट्यूडचा पूर्ण सिलेबस आपण इथून मागं जे 5 पेपर झाले तर त्याच्या बेसिसवर आपण सर्व सिलेबस डिझाईन करून सर्व क्लासेस मित्रांनो प्रोव्हाइड करतोय आणि प्रत्येक क्लासवर तुम्हाला एमसीक्यू पण घेतले जातात. म्हणजे एका टॉपिकची तुमची 2 वेळेस तयारी होणार आहे. त्यानंतर तुम्हाला त्याचे नोट्स पण पीडीएफ फॉर्मॅटमध्ये मित्रांनो भेटतील. ज्या विद्यार्थ्यांना आपल्या बॅचमध्ये एनरोलमेंट करायचे आहे तर त्यांनी लवकरात लवकर एनरोलमेंट करून घ्या. फक्त मित्रांनो ₹499 आपण या कोर्सची फी ठेवलेली आहे. जसं तुम्ही फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी बघितलं असेल बाहेर 2-2, 3-3 हजार रुपये तुम्ही फीज देऊन क्लासेस लावले असतील. बट नर्सिंग ॲप्टिट्यूड आपण ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर चालू केलेलं आहे. फक्त ₹499 फीज असणार आहे आणि लिमिटेड विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या बॅचमध्ये एनरोलमेंट देणार आहे. ओके, लिमिटेड सीट्स आहेत. तर तुम्ही जर आता बघत असेल तर आजच्या आजच तुम्ही बॅचमध्ये एनरोलमेंट करून घ्या. बॅचमध्ये एनरोलमेंट करण्यासाठी आपला एक तर तुम्ही WhatsApp ग्रुप जॉइन करा किंवा डायरेक्ट मी लिंक पण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही लिंक भरून डायरेक्टली आपल्या बॅचमध्ये मित्रांनो एनरोलमेंट करू शकता. ओके, तर आजचा आपला पहिला एमसीक्यू बघू. द हू इज नोन ॲज द फादर ऑफ फाउंडर ऑफ मॉडर्न नर्सिंग. ओके, नॉट अ फादर, इट इज अ फाउंडर ऑफ मॉडर्न नर्सिंग. फाउंडर ऑफ मॉडर्न नर्सिंग कोणला म्हटलं जातं? तर मित्रांनो आपले जे क्लासेस आहेत क्लासेसमध्ये आपण नर्सिंग बेसिक्स एक चॅप्टर घेतलेला होता 4th नंबरचा. त्यामध्ये हे सर्व गोष्टी आपण डिस्कस केलेल्या आहेत. त्यामध्ये मी तुम्हाला मिस फ्लोरेन्स नायटिंगेल याच्याविषयी पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे. फ्लोरेन्स नायटिंगेल कोण होत्या, त्यांची हिस्ट्री, त्यानंतर त्यांचा जन्मदिवस, त्यांची डेथचा दिवस, त्यानंतर त्यांना का फाउंडर ऑफ मॉडर्न नर्सिंग म्हटलं जातं, त्यांनी काय काय त्यांच्या पूर्ण लाईफ स्पॅनमध्ये नर्सिंगसाठी कामं केले त्यांच्याविषयी पूर्ण मित्रांनो माहिती तुम्हाला आपल्या 4th नंबरच्या चॅप्टरमध्ये बघायला भेटेल. तर आपलं हे जे ॲन्सर आहे हू इज नोन ॲज द फाउंडर ऑफ मॉडर्न नर्सिंग तर त्याला काय ॲन्सर येणार मित्रांनो तुमचं मिस फ्लोरेन्स नायटिंगेल हे त्याचं ॲन्सर येणार आहे. त्यानंतर तुम्हाला अजून एक क्वेश्चन विचारला जातो की लेडी विथ लॅम्प कोणाला म्हटलं जातं. तर जर तुम्हाला लेडी विथ लॅम्प हा जर क्वेश्चन जर आला तर त्यामध्ये पण तुमचं ॲन्सर मित्रांनो काय येणार आहे तर फ्लोरेन्स नायटिंगेल हेच तुमचं त्याच्यामध्ये ॲन्सर येणार आहे. त्यानंतर आता हे जे बाकीचे जे ॲन्सर्स आहेत क्लारा बार्टोन, त्यानंतर कॅलिस्ट्रा रॉय, त्यानंतर व्हर्जिनिया हँडरसन, तर यांच्या सर्वांचे नर्सिंगमध्ये काय काम आहेत ते पण बघू. कारण की यांच्यावर पण तुम्हाला एमसीक्यू मित्रांनो विचारले जातात. तर जे अमेरिकन रेड सोसायटी आहे, ओके, तर अमेरिकन रेड क्रॉस सोसायटी तर त्याचे जे फाउंडर आहेत तर ते कोण आहे मित्रांनो तर ते क्लारा बार्टोन यांनी अमेरिकन रेड क्रॉस सोसायटी मित्रांनो सुरू केली. त्यानंतर कॅलिस्ट्रा रॉय जे आहे तर त्यांनी एक रॉय ॲडॅप्टेशन मॉडेल आहे. तर ते नर्सिंगच्या थेरीमध्ये तुम्ही बघाल ज्यावेळेस तुमचं नर्सिंगमध्ये ॲडमिशन होईल आणि तुम्ही ज्यावेळेस 4th इयरमध्ये मॅनेजमेंट हा सब्जेक्ट शिकाल तर त्यामध्ये तुम्हाला कॅलिस्ट्रा रॉय यांच्याबद्दल प्रॉपर इन्फॉर्मेशन मित्रांनो ते तुम्हाला दिली जाईल. ज्यामध्ये तुम्हाला कॅलिस्ट्रा रॉय कोण होत्या, त्यानंतर त्यांनी जे रॉय ॲडॅप्टेशन मॉडेल दिलं तर त्याच्याविषयी पण तुम्हाला शिकवलं जाईल. त्यानंतर एक आहे व्हर्जिनिया हँडरसन आणि व्हर्जिनिया हँडरसन खूप इम्पॉर्टंट आहे. यांनी
व्हर्जिनिया हॅडरसन जे आहे तर त्यांना फर्स्ट लेडी ऑफ नर्सिंग म्हटलं जातं. ओके. जर तुम्हाला एमसीक्यू जर विचारला की फर्स्ट लेडी ऑफ नर्सिंग कोण आहे, तर तिथं भरपूर जण फ्लॉरेन्स नायटिंगेल टिक करून येतील. बट मित्रांनो, फ्लॉरेन्स नायटिंगेल यांना फर्स्ट लेडी ऑफ नर्सिंग म्हटलं जात नाही. त्यांना आपण काय म्हणतो, पायोनियर ऑफ नर्सिंग असं म्हटलं जातं, किंवा फाउंडर ऑफ नर्सिंग म्हणा, फाउंडर ऑफ मॉडर्न नर्सिंग म्हणा, किंवा मग तुम्ही त्यांना लेडी विथ लॅम्प म्हणा. हे सर्व 4 नावं आहेत तर ते फ्लोरेन्स नायटिंगेल यांचे आहेत. बट व्हर्जिनिया हॅडरसन जे आहे तर त्यांना फर्स्ट लेडी नर्सिंग असं म्हटलं जातं. आणि त्यांनी एक बेसिक नीड थिअरी आहे, तर ती बेसिक नीड थिअरी मित्रांनो व्हर्जिनिया हॅडरसन यांनी नर्सिंगमध्ये दिलेली आहे, ज्यामध्ये माणसाला ज्या मूलभूत गरजा राहतात तर त्या आपण पेशंटला कशा पद्धतीने प्रोव्हाइड केल्या पाहिजे, किंवा त्याचा डेली लाईफवर होणारा काही इफेक्ट आहे, तर याच्यावरती त्यांनी एक मॉडेल बनवलं आहे. तर त्या मॉडेल म्हणजे आपल्या नर्सिंग थिअरीमध्ये ते येत असतं. ओके. तर आय होप तुम्हाला सर्वांना हा फर्स्ट एमसीक्यू समजला असेल. फाउंडर ऑफ द मॉडर्न नर्सिंग, त्यामुळे तुम्हाला फ्लोरेन्स नायटिंगेल यांची बर्थ डेट जी आहे तर ती पण विचारली जाते. तर त्यांची बर्थ डेट मित्रांनो 12 मे 1820 त्यांची बर्थ डेट आहे. आणि इम्पॉर्टंट म्हणजे 12 मे 1820, तर 12 मेला आपण काय करतो, इंटरनॅशनल नर्सेस डे जो आहे तर तो सेलिब्रेट केला जातो. तर तुम्हाला हा पण एमसीक्यू विचारला जाऊ शकतो की आपण इंटरनॅशनल नर्सेस डे हा कोणामुळे सेलिब्रेट करतो, तर त्याचं नाव काय तुमचं, मिस फ्लोरेन्स नायटिंगेल. तर यांचा जन्मदिवस आहे 12 मे 1820. तर मित्रांनो त्या दिवशी आपण नर्सेस डे आहे तर तो सेलिब्रेट करतो दरवर्षी. ओके, 12 मेचा. त्यानंतर आता इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की ह्या वर्षी तुमचा जो पेपर आहे तर तो 12 मे नंतर आहे. तर त्यासाठी तुम्ही काय करायचं, जे नर्सेस डेचं थीम आहे तर ते थीम मित्रांनो तुम्ही ध्यानात ठेवून जायचे, कारण की त्याच्यावरती तुम्हाला एमसीक्यू विचारला जाऊ शकतो की 2026चं नर्सेस डेचं थीम काय होतं. ओके. तर आय होप तुम्हाला सर्वांना आता पहिला एमसीक्यू समजला असेल. तर क्लारा बार्टोननी काय केलं, अमेरिकन रेड क्रॉस सोसायटीचे फाउंडर. त्यानंतर कॅलिस्टर रॉय यांनी रॉय अडॅप्टेशन मॉडेल दिलं. त्यानंतर फ्लोरेन्स नायटिंगेल विषयी पूर्ण आपण डिटेलमध्ये बघितलं. आणि व्हर्जिनिया हॅडरसन तर यांनी जी मिनिमल नीड थिअरी आपण त्याला म्हणतो, किंवा त्याला आपण बेसिक नीड थिअरी असं पण म्हणतो, तर ही यांनी दिली. ओके. व्हर्जिनिया हॅडरसन, आणि यांना फर्स्ट लेडी ऑफ द नर्सिंग असं पण म्हटलं जातं. तर त्यानंतर आता नेक्स्ट इम्पॉर्टंट एमसीक्यू आहे बघा, जीएनएम स्टँड फॉर. आणि हा जो टॉपिक आहे हा पण आपल्या क्लासमध्ये मित्रांनो कव्हर करून झालाय. ओके. जेवढे क्लास आतापर्यंत आपल्या ह्या बॅचमध्ये मित्रांनो करून झालेत तर ते सर्व बघा इथं, रिव्हिजन फ्रेंडली स्ट्रक्चर अँड रिपीटेड एनी टाइम. तर सर्व तुम्हाला मित्रांनो रेकॉर्डेड फॉर्ममध्ये अवेलेबल आहेत. जे विद्यार्थी थोडे लेट जॉईन करतील तर त्यांनी घाबरायचं काम नाही. जे आपले प्रिव्हियस क्लासेस झाले तर त्याचे नोट्स आणि त्याचे सर्व रेकॉर्डेड सेशन्स तर तुम्हाला आपल्या बॅचमध्ये मित्रांनो बघायला भेटतील. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर एनरोलमेंट करून घ्या. त्यासोबत ह्या बॅच सोबत तुम्हाला काय करायचं, आपली जी मेगा टेस्ट सिरीज आहे तर मेगा टेस्ट सिरीजमध्ये पण मित्रांनो एनरोलमेंट करायचे, ज्यामध्ये तुम्हाला प्रिव्हियस 5 क्वेश्चन पेपर बघायला भेटतील आणि 15 नवीन डिझाईन केलेला क्वेश्चन पेपर, अशा टोटल तुम्हाला मित्रांनो 20 क्वेश्चन पेपर्स बघायला भेटतील. याची पण प्राइस आपण खूप कमी ठेवलेली आहे मित्रांनो. आपल्या टेस्ट सिरीजची प्राइस पण आहे फक्त 199 रुपये. तर जे विद्यार्थी 199 प्लस इकडं वरती 499 या दोन्ही पण बॅचमध्ये एनरोलमेंट राहतील तर त्यांना काही फ्रीचं स्टडी मटेरियल आहे तर ते पण मित्रांनो भेटून जाईल. तर लवकरात लवकर आपल्या दोन्ही पण बॅचेसमध्ये एनरोलमेंट करून घ्या, कारण की खूप लिमिटेड सीट्स आपल्याकडे मित्रांनो बाकी आहेत. ओके. तर नेक्स्ट आहे आपलं एमसीक्यू, जीएनएम स्टँड्स फॉर. आपलं जे जीएनएम आहे तर जीएनएमचा लॉंग फॉर्म विचारला आहे. तर एएनएम, जीएनएम, बीएससी नर्सिंग, पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग, त्यानंतर एमएससी नर्सिंग आणि पीएचडी नर्सिंग. तर हे आपले 6 नर्सिंगचे कोर्सेस आहेत. आणि 6चे 6 कोर्सबद्दल मित्रांनो तुम्हाला प्रॉपर इन्फॉर्मेशन पाहिजे. आपला जो सेकंड चॅप्टर आहे तर सेकंड चॅप्टरमध्ये आपण याच्याविषयी मित्रांनो सर्व इन डेप्थ स्टडी केलेला आहे, ज्यामध्ये आपण जीएनएम काय असतं बघितलं, जीएनएमची इलिजिबिलिटी बघितली, जीएनएम नंतर स्कोप काय आहे ते बघितले. त्यानंतर पोस्ट बेसिक जीएनएम नंतर जो आपण डिप्लोमा, जे आपण डिग्री कोर्स करतो 2 वर्षाचा, म्हणजे डिप्लोमा नंतर जो डिग्री घेण्यासाठीचा कोर्स करतो त्याच्याविषयी इन्फॉर्मेशन बघितली. त्यानंतर एएनएम बद्दल आपण बघितले, बीएससी नर्सिंग नंतर बघितलं, बीएससी नर्सिंग, एमएससी नर्सिंगमध्ये कोणती तुम्हाला स्पेशालिटीज आहे. त्यानंतर पीएचडी नर्सिंग करण्यासाठीचा क्रायटेरिया किती वर्ष लागतात, त्यानंतर काय मिनिमम त्याची इलिजिबिलिटी आहे. तर सर्व गोष्टी मित्रांनो आपण आपल्या एका चॅप्टरमध्ये स्पेशल डिस्कस केलंय. बेसिक्स ऑफ द नर्सिंग हा त्या चॅप्टरचं नाव आहे. त्याच्यामध्ये सर्व कोर्सेसची इन्फॉर्मेशन तुम्हाला बघायला भेटेल. तर आता हा जो एमसीक्यू आहे, जीएनएम स्टँड्स फॉर. तर जीएनएमचं लॉंग फॉर्म काय मित्रांनो, जनरल नर्सिंग अँड मिडवायफरी. तर हे सीजे ऑप्शन आहे, तर ह्याचं राईट ऑप्शन आहे जनरल नर्सिंग अँड मिडवायफरी. आता जीएनएम बद्दल थोडक्यात इन्फॉर्मेशन जर बघायची झाली तर जीएनएम मित्रांनो हा किती वर्षाचा कोर्स आहे, तर हा 3 वर्षाचा कोर्स आहे. हा अंडर ग्रॅज्युएट कोर्समध्ये येत नाही, हा डिप्लोमा कोर्स आहे. ओके. तुम्ही 12वी नंतर हा डिप्लोमा कोर्स करू शकता. जर महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर तुम्हाला गव्हर्नमेंटमधून जर जीएनएम करायचं जर असेल तर तुम्हाला सायन्स असणं खूप गरजेचं आहे, प्लस तुम्हाला एंट्रन्स एक्झाम पण द्यावी लागते. बट आपण जर प्रायव्हेट कॉलेजमध्ये जर बघितलं तर तुम्ही कॉमर्स असेल किंवा आर्ट असेल तरी पण तुम्ही जीएनएमला ॲडमिशन प्रायव्हेट कॉलेजमधून करू शकता. हा जो कोर्स आहे तर हा 3 वर्षांचा मित्रांनो कोर्स आहे, डिप्लोमा कोर्स आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट आहे
MCQ नंबर 15. MCQ नंबर 15 काय सांगतोय आपल्याला, द कन्फर्मेटरी टेस्ट टू डायग्नोज द HIV इज डॅश डॅश. ओके, तर हा जो 15 नंबरचा जो MCQ आहे तर याचा आन्सर आहे मित्रांनो, ही जी वेस्टर्न ब्लॉट टेस्ट आहे तर ती वेस्टर्न ब्लॉट टेस्ट मित्रांनो आपण कन्फर्मेटरी टेस्ट म्हणून HIV मध्ये आपण यूज करत असतो. आता काही काही बुक्समध्ये तुम्हाला इलिसा पण दिलेला असेल, ELISA. ओके, आता हा जो इलिसा आहे तर इलिसाचा तुम्हाला लॉंग फॉर्म पण विचारला जातो. जर तुमच्याकडे नोटबुक घेऊन जर तुम्ही बसलेले असेल तर याचा लॉंग फॉर्म मित्रांनो लिहून घ्या. याचा आहे एन्झाईम लिंक इम्युनोसॉर्बंट ॲसे. ओके, एन्झाईम लिंक इम्युनोसॉर्बंट ॲसे. ओके, हा आहे इलिसाचा लॉंग फॉर्म. ओके, इलिसाची टेस्ट आहे तर ती पण आपण HIV डायग्नोज करण्यासाठीच वापरतो. आता तुम्हाला HIV वर अजून एक क्वेश्चन विचारला जातो, याचा लॉंग फॉर्म विचारला जातो. HIV मुळे होणारा जो सिंड्रोम आहे तर तो पण तुम्हाला विचारला जातो. आता सर्वात पहिले HIVचा लॉंग फॉर्म जो आहे तर तो काय मित्रांनो, ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस. ओके, हा एक व्हायरस आहे. इम्युनोडिफिशियन्सी म्हणजे काय, आपली जी इम्युनिटी सिस्टीम आहे, इम्युनिटी पॉवर आहे तर तिला डिफिशियन्सी करणे म्हणजे ती कमी करणे. ह्युमन म्हणजे एक पर्सन, एका पर्सनची इम्युनिटी पॉवर कमी करणारा जो व्हायरस आहे त्याला आपण काय म्हणतो, HIV, ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस. आणि याच्यामुळे जो आजार होतो त्याला आपण काय म्हणतो, एड्स, ॲक्वायर्ड इम्युनोडिफिशियन्सी सिंड्रोम. ओके, AIDS. ॲक्वायर्ड म्हणजे काय की बाहेरून आलेला ॲक्वायर्ड. त्यानंतर इम्युनोडिफिशियन्सी म्हणजे काय, इम्युनो म्हणजे इम्युनिटी सिस्टम, त्यानंतर डिफिशियन्सी म्हणजे कमी होणे, आणि सिंड्रोम म्हणजे काय, सिंड्रोम म्हणजे हा कुठला एक आजार नसतो. ज्यावेळेस भरपूर सर्व बॉडीमध्ये सिम्पटम्स वगैरे येतात त्यांना आपण कंबाईनली एकत्र आणतो त्याला आपण काय म्हणतो, सिंड्रोम, किंवा ग्रुप ऑफ डिसीजेस इज नोन ॲज द सिंड्रोम. तर सिंड्रोम काय असतं हा पण तुम्हाला MCQ विचारला जाऊ शकतो. तर डिसीज म्हणजे काय की एखाद्या ऑर्गनचं डिस्फंक्शन होणे, दॅट इज द डिसीज. आणि मल्टिपल ऑर्गनचं डिस्फंक्शन होणे आणि त्यामुळे एक प्रॉपर जो पेशंट आहे तर त्याला जेवढं सगळं तकलीफ होतात त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो, सिंड्रोम. तर ग्रुप ऑफ द डिसीज इज नोन ॲज द सिंड्रोम. ओके, तर HIVमुळे हा एड्स होत असतो. एड्स हा एक सिंड्रोम आहे, हा आजार नाही आहे. म्हणजे काय, याच्यामध्ये भरपूर जे बॉडी सिस्टम्स आहेत तर ते अफेक्ट होतात आणि प्रत्येकाचे वेगवेगळे साइन अँड सिम्पटम येतात आणि त्यामुळे आहे तर तो पर्सन पूर्ण मित्रांनो वीक होऊन चाललेला असतो. तर अशा पद्धतीने एकदम इझी आहे हा डिसीज कंडिशन HIV. ओके, आता HIVला डायग्नोज करणे म्हणजे, एखादा पेशंट आहे, तो पेशंट तुमच्याकडे OPDमध्ये आला, तो सांगितला की सर मला खूप दिवसापासून खूप जास्त ताप येतोय, मला कुठलं पण इन्फेक्शन आलं तर ते लगेच ग्रास्प होतंय, माझ्यामध्ये असं फटीग येतोय, वीकनेस येतोय. तर मग तुम्ही सस्पेक्ट करू शकता की त्या पेशंटला HIV असू शकतो किंवा त्याची इम्युनिटी ॲक्वायर्ड कंडिशनने कमी झालेली असते. मग तुम्ही त्याला डायरेक्ट सांगू नाही शकणार की बाबा तुला HIV झालंय. तुम्हाला त्याला पहिले डायग्नोज करावं लागणार. डायग्नोज म्हणजे काय, टू कन्फर्म द डिसीज, एखादा डिसीज कन्फर्म करणे. तर आता कन्फर्म कशा पद्धतीने केला जातो, त्यामध्ये आपण भरपूर सर्व इन्व्हेस्टिगेशन्स करतो. इन्व्हेस्टिगेशन्स करून एखादा डिसीज कन्फर्म करणे, या प्रोसेसला आपण मित्रांनो डायग्नोसिस असं म्हणतो. आता याचा डायग्नोस्टिक टेस्ट काय, आता डायग्नोसिसचा अर्थ पण तुम्हाला समजला असेल, HIVचा पण अर्थ समजला असेल. आणि कन्फर्मेटरी टेस्ट म्हणजे काय की ते टेस्ट जर पॉझिटिव्ह जर आली तर तुम्ही सांगू शकता की 100% हा HIV पॉझिटिव्ह आहे. ओके, याच्यामध्ये इलिसाची टेस्ट आहे तर इलिसा टेस्टमध्ये जे आहे तर ती प्रायमरीली यूज केली जाते. याच्यामध्ये जर आन्सर बघितलं तर इलिसा आणि वेस्टर्न ब्लॉट दोन्ही पण टेस्ट आहेत. बट कन्फर्मेटरी जर विचारलं तर तुमचा आन्सर मित्रांनो वेस्टर्न ब्लॉट आहे, तर हेच आलं पाहिजे. ओके, कारण की इलिसा टेस्ट जर पॉझिटिव्ह जर आली, कारण की इलिसा कधी कधी रॉंग पण तुम्हाला सांगू शकते. नॉट ओन्ली इन HIV, बाकीचा एखादा आजार असेल त्या कंडिशनमध्ये पण इलिसा टेस्ट पॉझिटिव्ह येऊ शकते. फॉर एक्झाम्पल, एखाद्या पेशंटला ट्युबरक्युलोसिस असेल आणि ट्युबरक्युलोसिसमुळे त्या पेशंटची इम्युनिटी जर कमी झालेली असेल तर त्या पेशंटमध्ये पण इलिसा टेस्ट पॉझिटिव्ह येणार. मग तुम्ही त्याला डायरेक्टली HIV साठी डायग्नोज नाही करू शकत. मग इलिसा पॉझिटिव्ह आल्यानंतर ती HIV साठीच पॉझिटिव्ह आहे का हे कन्फर्मेशन करण्यासाठी आपण एक टेस्ट करतो, तिला आपण म्हणतो वेस्टर्न ब्लॉट टेस्ट. ओके, आणि वेस्टर्न ब्लॉट टेस्ट केल्याचा आपण कन्फर्मेटरी टेस्ट ॲज अ HIV साठी आपण याला कन्फर्म करतो. ओके, तर तुमचा आन्सर काय येणार याच्यामध्ये, वेस्टर्न ब्लॉट. इलिसा पण राईट आन्सर आहे, बट इलिसाला पण कन्फर्म करावं लागतं आणि इलिसाला पण कन्फर्म करण्यासाठी आपल्याकडे आहे वेस्टर्न ब्लॉट टेस्ट. त्यानंतर बाकीचे आन्सर बघा, एक्सरे तुम्हाला सर्वांना माहिती असेल. आणि CBC म्हणजे काय, कंप्लीट ब्लड काउंट, याचा तुम्हाला लॉंग फॉर्म विचारला जाऊ शकतो. त्यानंतर CBC मध्ये कोणत्या कोणत्या पॅरामीटर असतात तर हे तुम्हाला विचारलं जातं. CBC मध्ये सर्वात पहिले इम्पॉर्टंट आहे HB आपण चेक करतो, RBC चेक करतो, WBC चेक करतो आणि प्लेटलेट चेक करतो. तर हे जे 4 पॅरामीटर्स आहेत तर ते आपल्या कंप्लीट ब्लड काउंटमध्ये येतात. त्यानंतर आता WBC जर बघितले तर WBC मध्ये परत ग्रॅन्युलोसाइट येतात, त्यानंतर अग्रॅन्युलोसाइट येतात, लिम्फोसाइट येतात, न्यूट्रोफिल्स येतात. त्यानंतर भरपूर सर्व गोष्टी आहेत WBC मध्ये, त्या प्रत्येकाचा तुम्हाला काउंट त्याच्यामध्ये भेटतो. त्यानंतर CBC जर बघितलं, आपलं RBC जर बघितलं, RBC मध्ये पण तुम्हाला PPCV वेगळा दिला जातो, MCV वेगळा दिला जातो, त्यानंतर MCHC वेगळा दिला जातो. तर हे सर्वांचे सिग्निफिकन्स तुम्ही नर्सिंगमध्ये आल्यावर तुम्हाला सर्वांना कळेल. CBCचा रिपोर्ट कसा रीड करायचा, कोणत्या टाईपचा ॲनिमिया आहे, रिपोर्टमधून तुम्हाला काय काय गोष्टी फाइंड आउट करता येऊ शकतात, इन्फेक्शन आहे की नाही पेशंटला,
ते तुम्ही सीबीसीच्या रिपोर्टमध्ये बघू शकता. त्यानंतर पेशंटला ॲनिमिया आहे की नाही हे तुम्ही सीबीसीच्या रिपोर्टवरून सांगू शकता. पेशंटला एखादा थ्रोम्बोएम्बोलिक डिसीजचे किती चान्सेस आहेत ते पण तुम्ही सीबीसीमधून करू शकता. सीबीसी खूप इम्पॉर्टंट आहे आणि बेसिक टेस्ट आहे. आय होप भरपूर विद्यार्थ्यांनी आतापर्यंत ॲडमिट असल्यावर सीबीसी केला पण असेल. त्यानंतर एक्स-रे जो आहे तर हा एक रेडिएशनमधला येणारा रेडिओलॉजिकल डायग्नोसिसची कंडिशन आहे, ज्यामध्ये आपण बॉडीचे जे इंटरनल स्ट्रक्चर्स आहेत तर ते मित्रांनो बघत असतो. ओके, तर आय होप तुम्हाला सर्वांना हा MCQ समजला असेल एकदम प्रॉपरली आणि कन्फर्मेटरीचा अर्थ सांगितलाय, डायग्नोजचा अर्थ सांगितलाय आणि याच्या व्यतिरिक्त पूर्ण त्याची पूर्ण फॅमिली आपण इथं डिस्कस केली. ओके, आता 16 नंबरचा MCQ बघू. आता 16 नंबरचा जो MCQ आहे, हायपर सिक्रेशन ऑफ द ग्रोथ हार्मोन इन द चाइल्डहुड कॉजेस डॅश डॅश. आता इथे विचारलंय मित्रांनो, ग्रोथ हार्मोन हा तुमचा आहे एंडोक्राईनचा चॅप्टर. ओके, किंवा एंडोक्राईन सिस्टम मधला हा MCQ विचारलाय. आता हायपर सिक्रेशन म्हणजे काय? सिक्रेशन म्हणजे सिक्रेट होणे. ओके, म्हणजे बाहेर येणे. त्यानंतर हायपर म्हणजे काय? जास्त बाहेर येणे. कोणता हार्मोन? ग्रोथ हार्मोन जास्त बाहेर आल्यामुळे लहान मुलांमध्ये कोणते सिम्पटम दिसतात किंवा कोणता आजार होतो त्याचं आपल्याला नाव ओळखायचं आहे. इथे बघा जिजॅन्टिझम दिलंय, त्यानंतर ॲक्रोमेगॅली पण दिले, डॉर्फिझम पण दिले आणि स्लीप डिसऑर्डर असं पण दिले. आता भरपूर विद्यार्थ्यांना माहिती असतं की डॉर्फिझम म्हणजे किती बारीक उंची राहणे. त्यानंतर स्लीप डिसऑर्डर आणि ग्रोथ हार्मोनचा इथं काही संबंध नाही. त्यानंतर ॲक्रोमेगॅली म्हणजे पण वाढणे, जिजॅन्टिझम म्हणजे पण वाढणे. बट याच्यामध्ये चाइल्डहुड डिसीज कोणता आहे हे तुम्हाला विचारलंय. तर हे जे जिजॅन्टिझम आहे तर हे काय मित्रांनो आपलं ग्रोथ हार्मोनमुळे होणारा डिसीज आहे लहान मुलांमध्ये. बट हा जर मोठ्या माणसांमध्ये जर झाला तर त्याला आपण काय म्हणतो? ॲक्रोमेगॅली. ओके, आता ॲक्रोमेगॅली आणि जिजॅन्टिझम मधला डिफरन्स काय आहे तर ते सर्वात पहिले आपण बघू. आता ग्रोथ हार्मोन इन द चाइल्डहुड. आता चाइल्डहुड आपण कधी मेनली कन्सिडर करतो? प्युबर्टी एज असतं आपली. प्युबर्टी एजच्या आधी जी बॉडीची ग्रोथ होते त्याला आपण काय म्हणतो? जिजॅन्टिझम. आता याचं एक क्लिनिकल सिग्निफिकन्स बघा मित्रांनो. फॉर एक्झाम्पल आपला हा असा बोन आहे. ओके, एकदम आपला बोन पार इथंच त्याचा फ्रॅक्चर झाले. परत एक चांगला बोन काढू आपण. आता ही जी इन्फॉर्मेशन मी सांगतोय मित्रांनो तुम्हाला ही खूप इम्पॉर्टंट आहे. बघा पूर्ण तुम्हाला क्लिनिकल सिग्निफिकन्स मधून तुम्हाला सर्व गोष्टी सांगतो मी. ओके, हा पूर्ण आपला व्हाईट बोर्ड झालाय तयार. ओके, आता आपण सर्वात पहिले अरे यार, जस्ट 1 मिनिट. आपल्याला एक बोन काढायचा आहे. त्या बोनचे मी तुम्हाला पार्ट सांगेल आणि पार्टवरून तुम्हाला सांगेल की जिजॅन्टिझम आणि ॲक्रोमेगॅलीमध्ये काय डिफरन्स असतो. ओके, आता हा जराशी बोन म्हणून वाटतोय. ओके, तर हा आपला 3D डायग्राम मित्रांनो तयार झाली आहे. हा एक आपला बोन आहे. ओके, आता हा जो बोन आहे ह्या बोनचे आपल्याकडे 3 मेन इम्पॉर्टंट पार्ट असतात. कोणते? तर ते आपण सेपरेट कलरने मी तुम्हाला दाखवतो. हा जो वरचा जो पार्ट आहे याला आपण काय म्हणतो मित्रांनो? इपिफायसिस असं म्हणतो. इपी म्हणजे अप. ओके, हे दोन्ही पण जे एंड्स आहेत याला आपण काय म्हणतो? इपिफायसिस. आता मी ते सर्व नावं लिहू नाही शकत. तुम्ही साईडला एरो करून लिहा इपिफायसिस. ओके, मी इथं फक्त ई लिहिणार. ओके, इपिफायसिस. त्यानंतर हा जो सर्व मधला जो पार्ट आहे इथे एक आपण ब्रॅकेट देऊ. या सर्व ब्रॅकेटला काय म्हणतात मित्रांनो? याला आपण शाफ्ट म्हणतो. शाफ्ट किंवा याला आपण डायाफायसिस असं पण म्हणतो. ओके, आता एपिफायसिस बघितला आपण, डायाफायसिस बघितला आणि ह्या दोन्हींच्या मधली ही जी स्पेस आहे तर या ग्रीन कलरने आपण ती स्पेस दाखवू. बघा ही जी स्पेस आहे ह्या स्पेसला आपण काय म्हणतो मित्रांनो? मेटाफायसिस. ओके, मेटा म्हणजे काय? मेटा म्हणजे दोन गोष्टी जोडणारा मेटा. ओके, आता एक आहे एपिफायसिस, इपी म्हणजे अप. ओके, दोन्ही पण एंडला असणारे जे पार्ट आहेत त्याला आपण काय म्हणतो? एपिफायसिस, जे दुसऱ्या बोन सोबत आर्टिक्युलेट झालेले असतात. त्यानंतर जो मधला लांबकळ पार्ट दिसतोय तुम्हाला हा जो सर्व त्याच्यामध्ये आपली मेडुलरी कॅव्हिटी प्रेझेंट असते. ओके, इथे मेडुलरी कॅव्हिटी तुम्हाला दाखवतो मी. अशा पद्धतीने याच्यामध्ये मेडुलरी कॅव्हिटी प्रेझेंट असते. ओके, तर हे झालं आपलं डायफायसिस किंवा त्याला आपण एनाटॉमिकल लँग्वेजमध्ये शाफ्ट असं पण म्हणतो. आणि हा जो मधला सर्व पार्ट आहे जो आपण इथं ग्रीन कलरने दाखवलाय बघा, त्याला आपण पूर्ण रंगूनच टाकू. ओके, हा जो अरे खूपच मोठा झालाय बट ठीक आहे तुम्हाला समजेल. ओके, हा जो ग्रीन कलरचा जो पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो? मेटाफायसिस असं आपण याला म्हणतो. इथे एक छोटासा एम काढू त्याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला समजेल. ओके, हा काय आपला मेटाफायसिस. तर बोनचे असे आपले असतात 3 पार्ट, एपिफायसिस, मेटाफायसिस आणि डायफायसिस. आता आपली जी उंची वाढते तर उंची वाढण्यामध्ये जर मेन कोणाची हेल्प जर होत असेल तर ती कोणाची होते मित्रांनो? मेटाफायसिसची होते. आता पूर्ण बोनची लेंथ कधीच वाढत नाही. लेंथ कुठून वाढते? ह्या ज्या मेटाफायसिसच्या ज्या प्लेट्स आहेत. ओके, ह्या दोन्ही पण मेटाफायसिसच्या प्लेट. तर या मेटाफायसिसच्या प्लेटचं काय होतं मित्रांनो? एक्सपान्शन होत चालतं जोपर्यंत आपण प्युबर्टी एजमध्ये येत नाही. आता प्युबर्टी एज किती असतो? प्युबर्टी एज आपला 12 ते 15 पर्यंत नॉर्मली प्युबर्टी एज असतो. तर 15 पर्यंत हे जे आहेत तर मेटाफायसियल प्लेट तर याचं असं एक्सपान्शन होतं आणि या प्लेटचं एक्सपान्शन झाल्यामुळे पूर्ण ग्रोथ आपली जी आहे बोन तर ते बोनची पूर्ण लेंथ वाढत चालते. ओके, म्हणजे जिजॅन्टिझममध्ये काय होते तर जिजॅन्टिझममध्ये ही जी मेटाफायसियल प्लेट आहे तर त्याची ओव्हर एक्सपान्शन होते. नॉर्मली ते एक्सपान्शन होतच असतं बट ओव्हर एक्सपान्शन होतं. ओव्हर एक्सपान्शनमुळे काय होते की आपली जी बोन आहे तर त्या बोनची अशी उंची वाढत चालते. ओके, हे झालं आपलं जिजॅन्टिझममध्ये. आणि आता जर ॲक्रोमेगॅलीमध्ये जर बघितलं तर ॲक्रोमेगॅलीमध्ये काय होतंय? आता ॲक्रोमेगॅली बघा, परत आपण इथे एक बोन काढू. ओके, हा इथं आपला बोन
हा त्याच्यापेक्षा पण भारी क्वालिटीचा बोन इथं तयार झालाय. ओके. आता ॲक्रोमेगॅलीमध्ये काय होतंय, ॲक्रो म्हणजे ॲक्रॉस म्हणजे हे जे आपलं बोन आहे तर त्याची ॲक्रॉस लेंथ वाढणे म्हणजे काय, बोनची जी जाडी आहे तर ती जाडी इथे वाढते बघा अशा पद्धतीने. आता जिजान्टिझममध्ये काय होत होतं, की बोनची लेंथ वाढत होती. याच्यामध्ये बोनची विड्थ वाढते. तर एवढं तुम्हाला डिफरन्स मित्रांनो याच्यामध्ये ध्यानात ठेवायचं आहे, की ॲक्रोमेगॅली म्हणजे काय? ॲक्रोमेगॅली म्हणजे बोनची जी आहे तर ते ॲक्रॉस लेंथ वाढणे. ॲक्रो आणि ॲक्रॉस तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. मी पण असंच ध्यानात ठेवलं होतं, की ॲक्रो म्हणजे ॲक्रॉस. ओके. आणि जिजान्टिझम म्हणजे काय? जिजान्टिझम म्हणजे की सरळ लेंथ वाढणे आणि आडवी लेंथ वाढणे म्हणजे ॲक्रोमेगॅली. तर हे 2 तुम्हाला ध्यानात ठेवायचे आहे. ज्यावेळेस आपण चाइल्डहूडमध्ये असणार, बिलो प्युबर्टी, तर त्यावेळेस तुमच्यामध्ये काय होणार मित्रांनो, त्यावेळेस या मेटाफिजिकलच्या प्लेटची लॉन्जिट्युडिनल फ्युजन होणार, व्हर्टिकल फ्युजन होणार. या कंडिशनला आपण काय म्हणतो, जिजान्टिझम. इथे लिहितो जी आणि याला आपण काय म्हणतो, ॲक्रोमेगॅली. याला आपण लिहू ए. ओके. तर आय होप तुम्हाला सर्वांना जिजान्टिझम आणि ॲक्रोमेगॅली मधला हा डिफरन्स समजला असेल. आणि हे दोन्ही पण जे होण्याचे कारण आहेत, तर ते कारण कोण आहे मित्रांनो, आपलं जे ग्रोथ हार्मोन आहे, तर ते ग्रोथ हार्मोनचं ओव्हर सिक्रेशन ज्या कंडिशनमध्ये होतं, तर ग्रोथ हार्मोनच्या ओव्हर सिक्रेशनच्या कंडिशनमध्ये तुम्हाला हे दिसतं. आता एक इम्पॉर्टंट एमसीक्यू असा आहे, की ग्रोथ हार्मोनचं सिक्रेशन कुठून होतं? ओके. तर ग्रोथ हार्मोनचं सिक्रेशन जे आहे, तर ते आपल्या पिट्युटरी ग्लँडमधून होत असतं. पिट्युटरी ग्लँडला 2 लोब्स असतात. एक असतो अँटेरियर लोब आणि एक असतो पोस्टेरियर लोब. तर जे अँटेरियर लोब आहे, तर अँटेरियर लोबमधून हे जे ग्रोथ हार्मोन आहे, तर त्याचं सिक्रेशन होत असतं. त्यानंतर जे ग्रोथ हार्मोनला सोमॅटोस्टॅटिन असं पण म्हणजे त्याला जे इनिबिट करणारा हार्मोन आहे सोमॅटोस्टॅटिन, तर तो पण इम्पोर्टंट आहे. तो आपल्या पॅनक्रियाजमधून सिक्रेट होत असतो. ओके. तर एवढी गोष्टी तुम्हाला ध्यानात ठेवायची. तर आय होप तुम्हाला सर्वांना हा पण एमसीक्यू समजला असेल. आणि जिजान्टिझम आणि ॲक्रोमेगॅली दोन्हीमधला जो प्रॉपर डिफरन्स आहे, तर तो आज तुम्हाला मित्रांनो कन्फर्म झाला असेल. ओके. जिजान्टिझम म्हणजे काय असतं आणि ॲक्रोमेगॅली काय असतं? हा टॉपिक तुम्हाला बायोलॉजीमध्ये पण इम्पॉर्टंट आहे. कारण की हे जे एंडोक्राईन सिस्टम आहे, तुम्हाला बायोलॉजीमध्ये पण विचारली जाते. त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट बघा मित्रांनो, जी मेगा टेस्ट सीरीज मी ऑलरेडी तुम्हाला एक्सप्लेन करून झाले. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत आपली मेगा टेस्ट सीरीज जॉइन केली नसेल, लवकरात लवकर मित्रांनो आपली मेगा टेस्ट सीरीज जॉइन करा. याच्यामध्ये इम्पॉर्टंट जे फीचर आहे, तर त्यामध्ये तुम्हाला पी-वाय-क्यू मित्रांनो सगळे बघायला भेटतील. आता आपण हे जे पी-वाय-क्यू बघतो, हे फक्त नर्सिंग ॲप्टिट्यूडचे आहेत. बट तुम्हाला सर्व प्रिव्हियस 5 इयरचा क्वेश्चन, 5 इयरच्या नाही म्हणता येणार, 2023, 24 आणि 25. पण 25 मध्ये 3 वेळेस पेपर झाला होता. म्हणजे 3 शिफ्टमध्ये पेपर झाला होता. तर त्या 3 24ची एक आणि 23ची एक सर्व 5 पेपर्स तुम्हाला मित्रांनो प्रिव्हियस इयरचे बघायला भेटतील. त्यानंतर 17 नंबरचा एमसीक्यू बघा, द टेक्निक ऑफ ऑब्टेनिंग द टेस्ट ट्यूब बेबी. ओके. आणि हा जो टेस्ट ट्यूब बेबीचा मित्रांनो क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन सेम क्वेश्चन आपण मागच्या वर्षी टेस्ट सीरीजमध्ये घेतला होता. आणि हाच क्वेश्चन आपल्या नर्सिंग ॲप्टिट्यूडमध्ये पण मित्रांनो आला होता. ही जी पीडीएफ आहे, या पीडीएफमध्ये मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलंय, की जे एमसीक्यू मी नर्सिंग ॲप्टिट्यूडच्या सीरीजमध्ये घेतले होते, त्याच्यापैकी मोस्ट ऑफ एमसीक्यू ॲज इट इज पेपरमध्ये मित्रांनो आलेले होते. तर हा पण एमसीक्यू त्याच्यामध्ये मी कव्हर केलेला होता. तर टेक्निक ऑफ ऑब्टेनिंग द टेस्ट ट्यूब बेबी. टेस्ट ट्यूब बेबी करण्याचं जे टेक्निक आहे, तर त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो, तर त्याचं नाव काय? इन विट्रो फर्टिलायझेशन. आय होप तुम्हाला सर्वांना याच्याबद्दल इन्फॉर्मेशन असेल. आता इन विट्रो फर्टिलायझेशन म्हणजे काय? इन विट्रो, विट्रो म्हणजे काय, की आउटसाइड ऑफ द बॉडी. फर्टिलायझेशन म्हणजे दोन्ही जे गॅमेट्स आहेत, मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट, तर दोन्हीचं फ्युजन करणे. आता मेल गॅमेट कोण आहे? मेल गॅमेट आहे स्पर्म. त्यानंतर फिमेल गॅमेट कोण आहे? ओम. तर फिमेलचा ओम आणि मेलचा स्पर्म, तर याचं आउटसाइड क्लिनिकल लॅबोरेटरीमध्ये फ्युजन करणे आणि त्याच्यापासून गॅमेट बनवणे, दॅट इज नोन ॲज द इन विट्रो फर्टिलायझेशन. इन विट्रो म्हणजे काय? आउटसाइड द बॉडी, किंवा त्याला आपण विट्रोचा अर्थ इनसाइड द टेस्ट ट्यूब असा पण तुम्ही घेऊ शकता. टेस्ट ट्यूबमध्ये गॅमेटचं फर्टिलायझेशन करणे आणि त्यापासून एक नवीन प्रोडक्ट तयार करणे, दॅट इज द इन विट्रो फर्टिलायझेशन. आता इन विट्रो फर्टिलायझेशन कोणत्या कंडिशनमध्ये केलं जातं हे पण इम्पॉर्टंट आहे. ज्यापेक्षा असे काही कपल्स असतील की ज्यांना भरपूर दिवस झाले मूलबाळ होत नाहीये, मग त्यामध्ये एक तर मेलचा प्रॉब्लेम असू शकतो किंवा मग फिमेलचा प्रॉब्लेम असू शकतो. आता फिमेलचा प्रॉब्लेम जर बघितला, तर त्यामध्ये एक तर ओव्ह्युलेशन प्रॉपरली होत नसेल, त्यानंतर फॅलोपियन ट्यूब्समध्ये काही प्रॉब्लेम असेल, एंडोमेट्रियासिस असेल, काही पेल्विक इन्फ्लेमेटरी डिसीजेस असेल, हे झाले फिमेलचे कारण. पीसीओडी वगैरे असू शकतं. आणि जे मेलचे कारण आहे, त्यामध्ये एक तर स्पर्म काउंट कमी असेल किंवा स्पर्मची मोर्टॅलिटी कमी असेल, तर ह्या कंडिशनमध्ये मेल्स आहेत. ओके. तर असे ज्या कपल्समध्ये प्रॉब्लेम्स आहेत, तर त्यांच्यामध्ये आपण इन विट्रो फर्टिलायझेशन करू शकतो. आता इन विट्रो फर्टिलायझेशनसाठी काय केलं जातं? सर्वात पहिले जी फिमेल आहे, तर त्या फिमेलला आपण एक्सेसिव्ह जे हॉर्मोन्स आहेत, तर ते हॉर्मोन्स दिले जातात. ते हॉर्मोन्स देण्याचं कारण काय, की जे ओम आहे, तर ते ओमची प्रॉपरली ग्रोथ होते. मग तो ओम जो आहे, तर तो कलेक्ट केला जातो. कलेक्ट केल्यानंतर स्पर्म कलेक्ट केले जातात आणि स्पर्म आणि ओम, तर यांचं दोघांचं फ्युजन केलं जातं टेस्ट ट्यूबमध्ये, लॅबोरेटरीमध्ये. आणि नंतर 7-8 दिवसानंतर ज्यावेळेस त्याची 16 सेलमध्ये त्याचं कन्व्हर्जन होईल, तर मग नंतर परत ते फिमेलच्या बॉडीमध्ये इंजेस्ट केले जातात, इनोक्युलेट केले जातात. आणि इनोक्युलेट केल्यानंतर 14 ते 13 दिवसानंतर, 12-13 दिवसानंतर प्रेग्नन्सी टेस्ट आहे, तर ती केली जाते. तर एवढी गोष्ट तुम्हाला मित्रांनो ध्यानात ठेवायची. ओके. तर इन विट्रो फर्टिलायझेशन आय होप तुम्हाला सर्वांना आता समजलं असेल. बाकी जे आहेत, तर इन व्हिवो, त्यानंतर इन सितू, त्यानंतर आर्टिफिशियल इन्सेमिनेशन, या सर्व रॉंग गोष्टी आहेत किंवा
चुकीचे ऑप्शन्स आहेत. आर्टिफिशियल इन्सेमिनेशन जे आहे, तर आर्टिफिशियल इन्सेमिनेशनमध्ये काय केलं जातं की मेलच्या बॉडीमधून स्पर्म कलेक्ट केले जातात आणि ते आर्टिफिशियली फिमेलमध्ये इनोक्युलेट केले जातात. ज्या पर्सनला काही इरेक्शनचा इश्यू वगैरे असेल तर किंवा मग फिमेलचं जे व्हाजायनल आहे तर ते व्हाजायनल कॅनल प्रॉपरली जर नसेल, एकदम हायली ॲसिडिक जर एन्व्हायरमेंट जर असेल तर मग त्या कंडिशनमध्ये आपण आर्टिफिशियल इन्सेमिनेशन करू शकतो. सिरिंज थ्रू आपण फिमेल जेनिटल ट्रॅकमध्ये हे जे स्पर्म्स आहेत तर ते इनोक्युलेट करू शकतो. ओके, त्याला आर्टिफिशियल इन्सेमिनेशन असं पण म्हणतात. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा GMO स्टँड फॉर. आता GMO, आता हा बघा, हा जो MCQ आहे हा पण तुमचा जेनेटिक्स मधला विचारला आहे. त्यानंतर GMOचा पण MCQ आहे तर हा पण तुमचा जेनेटिक्स मधला विचारला आहे. तर जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम्स हा जो आहे तर त्याचा राईट आन्सर आहे. ओके, GMO म्हणजे काय? जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम. आता याला आपण जर एकदम सोप्या भाषेत जर समजून घ्यायचं झालं तर आपण म्हणतो की हायब्रिड वनस्पती किंवा एखादा प्राणी असतो त्याला आपण हायब्रिड प्राणी असं म्हणतो. तर एखादी गोष्ट हायब्रिड बनवणे तिला आपण काय म्हणतो? जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम. म्हणजे त्या ऑर्गॅनिझमचा असेल किंवा जो पर्टिक्युलर प्लांट असेल तर त्यामध्ये आपल्याला जर काही डिझायर्ड चेंजेस लागत असतील, फॉर एक्झाम्पल आपण जे कापूस लावतो तर कापसाला मीट रेजिस्टन्स बनवण्यापासून, म्हणजे त्याच्यावर जे काही किडे आहेत तर ते किडे बसू नये म्हणून त्याला त्याच्यासाठी रेजिस्टन्स प्रोड्यूस करण्यासाठी आपण त्याच्या DNA मध्ये काही चेंजेस करतो. तर त्याला आपण काय म्हणतो? जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम्स. हे ऑर्गॅनिझम्समध्ये पण केलं जाऊ शकतं, त्यानंतर प्लांटमध्ये पण केलं जाऊ शकतं. म्हणजे त्याचा जो DNA आहे तर त्या DNA मध्ये काही एक्स्ट्रा मटेरियल ॲड करणे, काही प्रोटीनचे पार्ट काढणे, काही नवीन प्रोटीनचे पार्ट ॲड करणे, तर या गोष्टीला आपण काय म्हणतो? जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम. हा जेनेटिक्सचा क्वेश्चन आहे आणि हे सर्व बायो इंजिनिअरिंगवर मित्रांनो डिपेंड असतं. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा 19 नंबरचा क्वेश्चन. ऑर्थोपेडिशियन इज अ डॉक्टर ऑफ डॅश डॅश ट्रीटमेंट. तर हा पण MCQ मित्रांनो आपल्या बॅचमध्ये कव्हर करून झालाय. सर्व डॉक्टर्स, त्यानंतर ते डॉक्टर्स कशावर स्पेशलिस्ट असतात, नर्सेस कशावर स्पेशलिस्ट असतात, हे सर्व मित्रांनो आपल्या सेकंड चॅप्टरमध्ये बेसिक ऑफ द नर्सिंगमध्ये किंवा फर्स्ट चॅप्टर आहे जो टर्मिनॉलॉजी त्याच्यामध्ये मित्रांनो हे करून झालंय आपलं. त्याचे MCQ सेशन्स आणि डेमो लेक्चर्स मी युट्यूबवर टाकलेले आहे. ज्या विद्यार्थ्यांनी बघितले नसेल तर त्यांनी सर्वात पहिले जा, आपला जो फर्स्ट क्लास आहे तर तो फर्स्ट क्लास सर्वात पहिले बघा. ओके, तर अँड ऑर्थोपेडिशियन इज द डॉक्टर ऑफ डॅश डॅश. तर ऑर्थो हा वर्ड तुम्हाला जिथे पण दिसेल तर हा कधी पण तुमच्या बोनच्या आणि जॉईंटच्या रिलेटेड असतो. ओके, तर इथे डी ऑप्शन आहे बघा, जॉईंट्स. जो डॉक्टर जॉईंटचा स्टडी करतो किंवा जॉईंटचे ऑपरेशन्स करत असेल, जॉईंटच्या डिसीजच्या पेशंटला केअर प्रोव्हाइड करत असेल, त्याला आपण काय म्हणतो? ऑर्थोपेडिशियन असं म्हणतो. जो स्किनचा असेल, स्किनच्या डॉक्टरांना आपण डर्मॅटोलॉजिस्ट असं म्हणतो आणि स्किनच्या सायंटिफिकल स्टडीला आपण काय म्हणतो? त्याला आपण डर्मॅटोलॉजी असं म्हणतो. त्यानंतर किडनी आहे तर किडनीला आपण काय म्हणतो? नेफ्रोलॉजी असं म्हणतो आणि डॉक्टरला नेफ्रोलॉजिस्ट असं म्हणतो. बट तुम्हाला किडनी आणि युरिनरी ब्लॅडर जर विचारलं तर मग तिथे काय नाही, तुमचं युरोलॉजी आणि युरोलॉजिस्ट येईल. त्यानंतर लिव्हर आहे बघा, लिव्हरला आपण हेपॅटोलॉजिस्ट असं म्हणतो किंवा गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट आहे तर ते पण लिव्हरचा पेशंटला बघू शकतात. ओके, तर हेपॅटोलॉजी आणि हेपॅटोलॉजिस्ट किंवा गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट तुम्ही याला म्हणू शकता. गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्टमध्ये पूर्ण तुमची GIT सिस्टम येते, ज्यामध्ये इंटेस्टाईनचा स्टडी, स्टमकचा स्टडी, पॅनक्रियाचा स्टडी, गॉलब्लॅडरचा स्टडी आणि लिव्हरचा स्टडी सर्व केला जातो. त्यानंतर जॉईंट्स आहेत, जॉईंट्समध्ये बोनचा स्टडी जे करतात तर त्यांना आपण काय म्हणतो? ऑर्थोपेडिशियन असं आपण त्याला म्हणतो. आणि जॉईंटचा जो सायंटिफिकल स्टडी आहे त्याला आपण आर्थरोलॉजी असं पण म्हणतो. आर्थरो म्हणजे काय? की जॉईंटचा स्टडी करणे, दॅट इज द आर्थरोलॉजी. ओके, आणि मित्रांनो आपला 2025च्या शिफ्ट 1चा पेपरचा लास्ट MCQ बघा, नर्सिंग ॲप्टिट्यूडचा. नॅशनल ऑर्गन डोनेशन डे इज ऑब्झर्व ऑन डॅश डॅश इन इंडिया. तर त्याची डेट काय मित्रांनो? जो आपला 20 नंबरचा MCQ आहे तर 20 नंबरचा MCQचे मित्रांनो आपली आहे डेट 27 नोव्हेंबर. 27 नोव्हेंबरला हा जो नॅशनल ऑर्गन डोनेशन डे आहे तर हा मित्रांनो सेलिब्रेट केला जातो. आणि आजचा मित्रांनो तुम्हाला एक ट्रिकी MCQ असा विचारायचा आहे, ऑर्गन डोनेशनवरच आहे बघा, की आपले जे आईज आपण जे डोनेट करतो तर आईजमधला कुठला पार्ट डोनेट केला जातो आणि ट्रान्सप्लांट करताना आपण कोणता पार्ट यूज करतो, तर हे तुम्हाला मित्रांनो माहिती असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर भेटूया आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये. आणि आपला जो नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण आता 2025चा शिफ्ट 1चा पेपर मित्रांनो कव्हर केलाय. तर आता आपण 2025चा शिफ्ट 2चा पेपर घेऊ. त्यामध्ये जे नर्सिंग ॲप्टिट्यूडचे क्वेश्चन्स आहेत तर ते विचारू आणि त्याच्यावर मित्रांनो मी परत एक चांगल्या पद्धतीने परत अजून लेक्चर मित्रांनो घेण्याचा प्रयत्न करतो. ओके, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नर्सिंग ॲप्टिट्यूडचं बघू. त्यानंतर बायोलॉजी, केमिस्ट्री आहेत तर ते पण आपण हळूहळू मित्रांनो चालू करू. त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे? व्हिडिओला चांगला प्रतिसाद द्यायचा आहे. जेवढा तुमचा चांगला प्रतिसाद असेल तेवढे चांगले व्हिडिओ मित्रांनो किंवा अजून जास्तीत जास्त व्हिडिओ तुम्हाला याच्यावरती मित्रांनो बघायला भेटतील. तर चॅनलला आजच आपल्या सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमधून नक्की सांगा. आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नाही, लवकरात लवकर व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. त्यासोबत ज्या विद्यार्थ्यांना आपल्या बॅचमध्ये मित्रांनो एनरोलमेंट करायचे असेल तर लवकरात लवकर बॅचमध्ये मित्रांनो एनरोलमेंट करून घ्या. या पोस्टरवरती ते सर्व गोष्टी दिल्यात बघा. कंप्लीट नर्सिंग ॲप्टिट्यूडचा स्टडी तुम्हाला याच्यातून भेटणार आहे. त्यानंतर CET लेवलचे MCQ प्रॅक्टिस मी करून घेतोय. त्यानंतर एक्झाम फोकस कंटेंट तुम्हाला दिले जाते. त्यानंतर प्रॉपर सिलेबस आणि क्वेश्चन पेपर गायडन्स. त्यानंतर तुम्हाला सर्व आहे तर ते लेक्चर रिपीटेड तुम्ही करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. रेकॉर्डेड सेक्शन्समध्ये तुम्हाला सर्व जी बॅच आहे
आहे तर ती अवेलेबल असणार आहे. आणि आपली बॅचची मित्रांनो किंमत बघा इथे मध्ये मी दिलंय, हे बघा प्रॉपर जर किंमत बघितली तर 1199 रुपये किंमत आहे. बट सध्या आपण मित्रांनो 75% ऑफ देतोय आणि लिमिटेड पिरियडसाठी आहे तर ती फक्त 499 रुपये प्राइस ठेवलेली आहे. तर लवकरात लवकर एनरोल करा. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर नर्सिंग सिटी. थँक्यू फ्रेंड्स. जय